नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे नवरात्रीच्या चौथ्या दिवसाच्या या ब्लॉगमध्ये। आजच्या या ब्लॉगमध्ये आपण जाणार आहोत प्रतापनगर, धंतोली चौक, कृष्णनगर व शास्त्री चौकातील देवीच्या दर्शनासाठी। आता आपण पोहोचलो आहोत प्रतापनगर येथील देवीच्या मंडपामध्ये। रस्त्याच्या दोन्ही बाजूनी सुंदर अशी लाइटिंग करण्यात आलेली होती। सुंदर असा देखावा येथे तयार करण्यात आलेला होता। येथील देवीचे दर्शन घेऊन आता आपण पुढे चाललो आहोत। आता आपण आलो आहोत धंतोली चौकातील देवीच्या दर्शनासाठी। सुंदर अशी लाइटिंग केलेली होती या रस्त्यावर। येथे सुंदर असा मंच सजवण्यात आलेला होता, तसेच देवीची सुंदर अशी मूर्ती सुद्धा येथे स्थापित करण्यात आलेली होती। येथील दर्शन घेऊन आता आपण चाललो आहोत देवी अष्टभुजा मंदिराकडे। मंदिरापर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर रोषणाई करण्यात आलेली होती। हे आहे देवी अष्टभुजा मंदिर। येथील दर्शन घेऊन आता आपण मुख्य रस्त्यावर चाललेलो आहोत। आता आपण पोहोचलो आहोत इंदिरा मार्केट जवळ। येथे लंगरसाठी झालेली गर्दी तसेच त्यामुळे झालेली वाहतुकीची कोंडी आता आपण बघत आहोत। आता आपण चाललो आहोत कृष्णनगर येथील देवीच्या दर्शनासाठी। सुंदर अशी सजावट रस्त्यावर करण्यात आलेली होती। सर्वप्रथम आपण चाललो आहोत हनुमान मंदिराजवळ असलेल्या दुर्गा देवी उत्सव समितीच्या मंडपामध्ये। हे आहे त्याचे प्रवेशद्वार। इथे 10 रुपयाचे तिकीट घेऊन आतमध्ये प्रवेश मिळतो। आतमध्ये आल्यानंतर आपल्याला सुंदर असा धबधबा पाहावयास मिळतो। येथे देवीच्या गोंधळाचा कार्यक्रम सुरू होता। समोर आपण बघू शकता देवीची सुंदर अशी मूर्ती। येथून दिसणारे धबधब्याचे सुंदर दृश्य। देवीचे दर्शन घेऊन आता आपण भुयारी मार्गे खालच्या बाजूला चाललेलो आहोत। खाली आल्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थांचे दर्शन होते।
स्वामींचे दर्शन घेऊन आता आपण बाहेर चाललेलो आहोत. इथे बाहेरील बाजूस बाळकृष्णाचा सुंदर असा देखावा तयार करण्यात आलेला आहे. येथील दर्शन घेऊन आता आपण बाहेर पडत आहोत. आता आपण आलो आहोत कृष्णानगरमधीलच दुसऱ्या देवीच्या दर्शनासाठी. येथे बाहेरील बाजूस केलेली सजावट आता आपण बघत आहात. प्रवेशद्वारातून आता आपण चाललो आहोत आतमध्ये देवीच्या दर्शनासाठी. आतमध्ये आल्यानंतर आपल्याला सुंदर असा देखावा येथे पाहायला मिळतो. येथील देवीची स्थापना एका वायुयानावर करण्यात आलेली आहे. तसेच येथे स्थापित असलेली सुंदर अशी देवीची मूर्ती. याच्याच बाजूला स्थापित केलेले घट आता आपण बघत आहात. इथून दिसणारा सुंदर असा देखावा आता आपण बघत आहात. येथील देवीचे दर्शन घेऊन आता आपण बाहेर पडत आहोत. येथे बाहेर आल्यानंतर आपल्याला काही स्टॉल पाहायला मिळतात. तसेच लहान मुलांचे खेळणे सुद्धा येथे लावण्यात आलेले आहेत. येथील रस्त्यावर केलेली सुंदर अशी रोषणाई आता आपण बघत आहात. इथून आता आपण चाललो आहोत संकटमोचन हनुमान मंदिराजवळ असलेल्या देवीच्या दर्शनासाठी. येथे केलेली रोषणाई, येथे असलेली सुंदर देवीची मूर्ती. देवीचे दर्शन घेऊन आता आपण चाललो आहोत शास्त्री चौकातील देवीच्या दर्शनासाठी. हे आहे त्याचे प्रवेशद्वार. चौकातील सर्व रस्त्यांवर अशा प्रकारे रोषणाई केलेली होती. शास्त्री चौक दुर्गा उत्सव समितीचे हे 50वे वर्ष साजरे केले जात आहे. येथे तयार करण्यात आलेला देखावा व त्यामध्ये स्थापित केलेली देवीची सुंदर अशी मूर्ती आता आपण बघत आहात. सभोवताल असलेली रोषणाई. इथून दर्शन घेऊन आता आपण वापस चाललेलो आहोत. तर मित्रांनो, आजच्या या ब्लॉगमध्ये एवढेच. उद्या पुन्हा भेटू नवरात्रीच्या 5व्या दिवसाच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.